नमस्कार श्रोते हो, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल. एक वृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं संडे स्पेशल हा सदर आपण नित्यानं घेतो. त्यामध्ये आजपर्यंत आपण राजकीय असेल, सामाजिक, शैक्षणिक तसंच इतर विविध विषयांवरती आपण हात घातलेला आहे. परंतु आज दिनांक 13 ऑक्टोबर 2024 या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपण एक वेगळा विषय, जो कौटुंबिक विषयाशी हात घालणारा असा हा विषय आहे. तो म्हणजे हा विषयच समजून घेत असताना विषय मी तुम्हाला समजून सांगत असताना आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जबाबदारी पालकाची पाल्याप्रती. आज घडीला अत्याधुनिक युगामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जोपासत असताना अनेकविध साधनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. इंटरनेटचं जाळं दिवसेंदिवस वाढते आहे. शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल किंवा इतरही शैक्षणिक संस्थांमध्ये आज घडीला संपूर्णतः संगणकीकृत अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून हे जाळं पसरलेलं आहे. या सर्व काही गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असतानाच दुसरीकडे आपण समाजाप्रती, कुटुंबाप्रती ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत ते सुद्धा जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणं गरजेचं आहे. त्यामुळं आजच्या या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपण विषयच घेतलेला आहे जबाबदारी पालकाची पाल्याप्रती. जसं म्हटलं जातं, अनेक वक्ते सांगतात की तुम्ही जग सुधारण्यापेक्षा, गाव सुधारण्यापेक्षा आपल्या घरापासून सुधारण्याची कृती जर केला तर निश्चितपणे आपलं घर सुधारेल, आपलं कुटुंब सुधारेल, आपला गाव सुधारेल आणि त्यानंतर निश्चितपणे जगसुद्धा सुधारलेलं दिसेल. मागच्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळापासनं विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती त्या संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. कारण विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद पडू नये, जणू देशाची जी उद्याची पिढी आहे याच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळं ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली. टप्प्याटप्प्यानं कोरोना संपला आणि इंटरनेटच्या या जगात वावरत असताना म्हणतात ना, एखाद्या वस्तूचा उपयोग जर आपण चांगला केला तर निश्चितपणे चांगला होतो आणि वाईट केला तर निश्चितपणे आपल्याला वाईट होतो. याचे उदाहरणं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. मोबाईलच्या या जमान्यामध्ये आपण वावरत असताना शाळा, महाविद्यालय, परिसर आणि कुटुंब ह्या दोन निकटच्या बाजू आहेत. या सांगत असताना आपण घरामध्ये मुलांसोबत असताना आईवडील हे आपले गुरुजन असतात आणि त्यानंतर शाळेत गेल्यानंतर जी आपली शिक्षक अर्थात शिस्त, क्षमता आणि कर्तव्य हे त्या आपल्या पाल्यांना आणि तेथे शाळेत गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असतात. या बाजू समजून घेत असताना तुम्हाला वाटत असेल की आजचा विषय जो दिलेला आहे तो म्हणजे जबाबदारी पालकाची पाल्याप्रती. दिवसेंदिवस आपण पालक या नात्यानं आर्थिक स्रोत वाढावा किंवा प्रतिमाहा आपली पगार किती आहे त्यानुसार विद्यार्थ्यांची फीस असेल, ट्यूशन फीस असेल, एकंदरीत जो काही खर्च आहे विद्यार्थ्यांचा आणि कुटुंबाचा खर्च आपल्याला या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळं आई किंवा वडील दोघंही नोकरीला असतात, किंबहुना प्रत्येकाच्या घरचे वडील तर जॉब असेल, नोकरी असेल, शासकीय किंवा खाजगी नोकरी करतातच. त्यामुळं ही चक्र फिरवत असताना त्यांना खूप मोठी कसरत करावी लागते. ही कसरत करत असताना आपला पाल्य अर्थात मुलगा, त्याची शाळेची वेळ कधीची आहे, ट्यूशनची वेळ कधीची आहे, तो किती वाजता जातो आहे, किती वाजता येतो आहे, त्याची शाळेची वेळ काय आहे, या समग्र गोष्टीकडे सुद्धा आपण आज घडीला लक्ष देणं अत्यंत गरजेचे आहे. मी एकंदरीत विषय भरकटू न जाऊ देता आपण त्याच विषयाकडे पुन्हा येतो आहोत. आपण पाहत असताना शाळेच्या परिसरामध्ये जी काही टार्गेट मुलं असतील त्यांच्याकडनं होणाऱ्या मुलींची छेडखानी असेल, या बाबतीत शाळेमध्ये शिक्षक निश्चितपणे त्यांची जबाबदारी पार पाडतात. परंतु कुठंतरी पालक म्हणून आपलीसुद्धा तेवढीच जबाबदारी आहे, किंबहुना आपलं हे कर्तव्य आहे. यामुळं आपण शिक्षकांवरती, पोलीस प्रशासनावरती हात झटकून न योग्य नाही असं मला व्यक्तिशः वाटतं आहे. त्यामुळं आपण या सर्वांगीण गोष्टींकडे, मग तो आपल्या
विद्यार्थी ज्या शाळेत जातो त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तो नित्यानं आपण चेक केला पाहिजे, किंबहुना त्यापुढे जात ऐनवेळी 8 दिवसातून एखादी चक्कर माझा मुलगा माझी मुलगी त्या वर्गात आली का, त्या परीक्षेला बसली का, किंवा आज घडीला तो क्रीडा क्षेत्र असेल, एखाद्या विज्ञानाच्या परीक्षा असतील, यामध्ये पार्टिसिपेंट सहभाग घेतो आहे का, घेतला नसेल तर का घेतला नाही, याचीसुद्धा विचारणा आपण केली पाहिजे. पालक या नात्यानं निश्चितपणे आपण आर्थिक उत्पन्नाच्या गोष्टीसाठी नोकरी करता, परंतु आजचा जो विद्यार्थी आहे जर उद्या घडला तर निश्चितपणे आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं नाव होईल. किंबहुना आज घडीला माझ्या अंशी बहुतांश खूप पिढी अवघड बाबीकडे जाते आहे की काय असं वाटते आहे. कमी वयामध्ये व्यसनाचं प्रमाण असेल आणि या इंटरनेटच्या जाळ्याच्या माध्यमातून वेगवेगळे गेम्स असतील जे की ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की पत्त्याच्या किंवा अशा प्रकारला नियम बाह्य आहे या प्रकार आहेत, परंतु तेच चॅनलच्या माध्यमातून तसे गेम्स आपल्याला जाणीवपूर्वक त्यातनं अर्थार्जन मिळतं, पैसा मिळतो म्हणून तो डाउनलोड करा, त्यांच्या माध्यमातून खेळा असं सांगितलं जातं. त्याही पुढे जात असताना अनेक चायनीज मोबाईलवरती गेम्स असे आहेत की ज्याच्या माध्यमातून अनेक मुलं आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांनी घर सोडलं आहे. अशा वेगवेगळ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळं आजचा जो विद्यार्थी आहे पुढे घडला पाहिजे, देशाचं भविष्य त्याच विद्यार्थ्यांकडे आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी जसं सांगितलं की येत्या काळामध्ये भारत हा जगाची महासत्ता बनणार आहे, पण हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे भारताचे भारतरत्न देशाचे राष्ट्रपती राहिलेले आहेत, अशा अब्दुल कलामांजींचं कधी स्वप्न पूर्ण होईल? ज्या दिवशी स्वप्न पूर्ण होईल, LKG UKG ते PG मुलगा आपला शिक्षण शिकत असताना हा जो प्रवास त्या विद्यार्थ्याचा होत असताना तेवढीच जबाबदारी पालक म्हणून आपली राहणार आहे. जबाबदारी पालकाची पाल्याप्रती हे सांगत असताना आज घडीला मी पत्रकार या नात्यानं आज समाजात पाहतो आहे. मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली होती. त्यावर अनेक विचारवंत क्लासेसचे शिक्षक असतील, शाळेतील शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षण विषयामध्ये जे अभ्यास करतात त्यांनी वेगवेगळे कमेंट्स त्यामध्ये टाकले होते. त्यांनी सांगितलं की सर, आपण जो विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपल्या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपण अनेक वेळा विविध राजकीय पक्षांच्या मुलाखती असतील, विविध राजकीय प्रश्नांवरती स्थानिक महापालिकेच्या प्रशासनाच्या चांगल्या बाजू असतील, त्यांच्या उलट बाजू असतील, याही आपण समोर नेलेल्या आहेत. परंतु या जरी गरजा आपल्याला नित्याच्या वाटत नसल्या तरीही पालक आणि पाल्य आणि उद्याचा पाल्य हा सक्षमपणे घडला पाहिजे. देश महासत्ता झाली पाहिजे. कसा होईल? तर आजच्या पाल्यांकडे आपण निश्चितपणे काळजी घेतली तरच. खरं सांगायला गेलं तर पोलीस प्रशासन तोगडं आहे. त्यांना झालेल्या घटनांकडे लक्ष द्यावं लागतं. VVIPs त्या शहरामध्ये येतात, त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याही बाबीकडे पाहावं लागतं. येत्या काळात निवडणुका आहेत. आज घडीला नवरात्रोत्सव, गणेशोत्सव झालेला आहेत, त्या दरम्यानची सुरक्षा असेल, या सर्व बाबीकडे काम करत असताना पोलीस विभाग यंत्रणा तोकडी पडतं, कमी पडतं. त्यामुळं ही जबाबदारी आपण पालक म्हणून अतिशय सक्षमपणे चोखपणे सांभाळली पाहिजे. त्यासोबतच आज घडीला या इंटरनेटच्या जाळ्यामुळं मुलंसुद्धा रागिष्ट स्वरूपाची बनलेली आहेत असं वैद्यकीय अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं पालकांनी पाल्याप्रती त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य, माया, करुणा अलगद जवळ आलं पाहिजे. त्यांच्याशी वयानुरूप विचारविनिमय केला पाहिजे. त्यांची प्रश्न कोणती आहेत ती पालक या नात्यानं पाल्याप्रती सोडवली जातात का? नसेल तर कुटुंबप्रमुख या नात्यानं पालक म्हणून पाल्यांना आपण समजून सांगलं पाहिजे की आपलं कुटुंब सामान्य कुटुंबातील आहे. आपण एखाद्या उच्चभ्रू जो पालक आहे, पाल्य आहे, त्यांची आपण बरोबरी करू शकत नाही. या समरस गोष्टी जर आपण त्या पाल्याला जर समजून सांगल्या, आपल्या मुलाला जर समजून सांगितल्या, तर निश्चितपणे त्यामध्ये बदल घडून येईल आणि टप्प्याटप्प्यानं जो आपला पाल्य आहे तो सुधारेल.
त्याची नक्की शैक्षणिक असेल, सामाजिक उन्नती होईल यात कुठलंही दुमत नाही असं माझं व्यक्तिशः मत आहे। या एकंदरीत बाबीकडे आपण निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे। काल दसरा विजयादशमी आपण आनंदामध्ये साजरा केलेला आहे, त्याबद्दल सुद्धा एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो। आणि आज दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी जी आपण दुर्गा माताचं बसवलेलं होतं त्याचं आज विसर्जन आहे, तेही विसर्जन आपण शांततेमध्ये करावं। त्यासोबतच पोलीस प्रशासन असेल, स्वयंसेवक असतील यांनाही आपण सहकार्य करावं आणि निश्चितपणे जबाबदारी पालकाची पाल्याप्रती या सदराच्या माध्यमातून मी काही छोट्या टिप्स या सांगितलेल्या आहेत। त्या टिप्सच्या माध्यमातून आपण पालकांनी पाल्याप्रती अनुकरण केल्यास निश्चितपणे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी जे सांगितलेलं स्वप्न भारत जगाची महासत्ता बनेल, निश्चितपणे बनेल, परंतु या काही गोष्टीकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। शाळा परिसरामध्ये टार्गेट जे उभं टाकतात त्याबाबतची जर आपल्याला माहिती कळाली तर नजीकच्या पोलीस ठाण्याकडे आपण लक्ष दिल्यास त्यावरती अंकुश ठेवला जाईल, किंवा इतरही सामाजिक संस्था आहेत जे अशा बाबींमध्ये काम करतात त्यांच्याशी आपण संपर्क साधावा। तर खऱ्या अर्थानं या ज्या काही आगाऊ असा शब्द बनतो की कारण आज घडीला मुलांमध्ये केस रचनेच्या बाबतीतचं, वेशभूषेच्या बाबतीतचं, एकंदरीत कपडे परिधान करण्याची एकंदरीत स्टाईल बदलून गेली आहे। ही कारणं कशामुळे झाली त्या पाठीमागचं रिॲलिटी पाहिलं तर इंटरनेटचं जग आलेलं आहे आणि आपल्याला वाटतं की एखाद्या चित्रपटात एखादा कलावंत, एखादी हिरोईन अशा पद्धतीची वेशभूषा करते तर मी का करू नये असं त्यांच्या वयानुरूप हे साहजिक आहे। त्या वयामध्ये आपण सुद्धा या गोष्टी काही अंशी केलेल्या असतील, परंतु आज बदलतं युग हे आधुनिकतेकडे नाही तर अधोगतीकडे जाते आहे की काय असं वाटायला या ठिकाणी माझं व्यक्तिशः मत आहे। त्यामुळं आजच्या या संडे स्पेशलच्या माध्यमातून माझी पालकांना असेल, त्यासोबतच शाळेमध्ये शिक्षकाचं कर्तव्य बजावत असताना, पाल्य बिघडत असताना ती जबाबदारी आपण त्या पालकाप्रती समजून देणं गरजेचं आहे। किंबहुना आज अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या वर्गाप्रती त्यांना पालकांना या बाबीची माहिती आपण जर दिल्यात या गोष्टीवरती आवर घातला जाईल आणि निश्चितपणे आजचा पाल्य उद्याचं भविष्य याच जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल, पोलीस अधीक्षक असेल, सक्षम अधिकारी असेल आणि समाज घडवेल यात कुठलीही शंका नाही। आजचा हा विषय जबाबदारी पालकाची पाल्याप्रती हा विषय आम्ही घेऊन आलेलो आहोत। निश्चितपणे या बाबीकडे आपण लक्ष द्याल एवढंच आजच्या या एकवृत्त न्यूज चॅनलच्या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपल्याशी हितगुज करण्याचा माझा प्रयत्न होता। आपल्या कोणाच्या माझ्या शब्दाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो आणि इथंच थांबतो। आमच्या या एकवृत्त न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुढील रविवारी असाच वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येऊ। धन्यवाद। आपला दिवस शुभ जावो।